नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत, ती म्हणजे ई श्रम कार्ड. ई श्रम कार्ड जे असंघटित कामगार असतात त्यांना ई श्रम काढता येतात. ज्यांनी कोणी आतापर्यंत ई श्रम कार्ड काढलं नसेल, नवीन ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं, त्याचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला e-shram.go.in वेबसाईट यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तुम्ही तिथे जाऊन या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला ही ऑप्शन दिसेल रजिस्टर ऑन ई-श्रम, यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला दोन ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन करण्याचे. एक CSC लॉग इन करू शकता आणि एक तुम्ही सेल्फ करू शकता. तर आपण सेल्फ करणार आहे. सेल्फ करण्यासाठी तुम्हाला काय करणं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकणं आहे, खाली कॅप्चा टाकणं आहे. तुम्हाला खाली मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला विचारत आहे, आर यू अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO. म्हणजे तुमच्याकडे इव्हन नंबर असेल, EPF नंबर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. इथं सुद्धा खाली तुम्हाला आर यू अन ॲक्टिव्ह मेंबर एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, तुमची ESIC असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. मी या दोन्ही कंडिशनमध्ये नो करतो आणि आपला मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून सेंड OTP आपलं बटनवर आपल्याला क्लिक करायचं. सेंड OTP या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर म्हणजे आधार संलग्न मोबाईलवर आपल्याला OTP जाईल. ते OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला आपला आधार नंबर मागितलेला आहे. आपल्याला आधारचे इथं आपल्याला सुरुवातीला आपले 4 अंक टाकायचे, मधले 4 अंक टाकायचे आणि शेवटचे 4 अंक टाकायचे. त्यानंतर इथं आपल्याला खाली ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही फिंगरप्रिंट चॉईस करू शकता. तुमच्याकडं फिंगरप्रिंटचं ऑप्शन असेल तर इथं मी OTPचं ऑप्शन क्लिक करतो. म्हणजे तुम्हाला OTPनं सोपं जाईल. आपल्या इथं OTP ऑप्शन सिलेक्ट करायचं. आपल्याला इथं सुरुवातीला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा. इथे आपला आधार नंबर आणि OTP ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला आय अग्री टू टर्म अँड कंडिशनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही आधारशी संलग्न नंबर आहे त्यावर OTP गेलेला आहे, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आणि व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करायचं. आपला आधार OTP टाकल्यानंतर आपण इथे व्हॅलिडेट यावर क्लिक करू. त्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्याला इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला कंटिन्यू इंटर ऑदर डिटेल यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्याला इथं बघायला भेटेल. इथे आपल्याला आपला आधारशी संलग्न मोबाईल नंबर आपल्याला इथं दिसेल. आपल्याकडे अल्टरनेट नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे आपल्याला आपला ईमेल ID टाकायचा आहे. इथं आपल्याला आपलं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आपलं मदर नेम टाकायचं. आपल्याला आपल्या इथं सोशल कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट करायची. इथं आपलं ब्लड ग्रुप करायचं. इथे तुम्हाला तुमचं हजबंड नेम टाकायचं किंवा अनमॅरिड असेल तर फादर नेम, मॅरिड असेल तर हजबंड नेम टाकायचं. इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची जी असेल ती. इथे तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा जो असेल तो. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं डिफरंट एबल्ड, यामध्ये तुम्ही येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथं नॉमिनी डिटेल फिलअप करायची. म्हणजे तुमचं जे कोणी नॉमिनी असेल तुम्हाला इथं नॉमिनीचं नाव टाकायचं. इथे खाली डेट ऑफ बर्थ टाकायचे. इथं तुम्हाला नॉमिनीचं जेंडर सिलेक्ट करायचं. रिलेशन विथ अप्लिकंट, तुमचं म्हणजे जे नॉमिनी तुम्ही करता त्यांच्यासोबत तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. इथं तुम्हाला नॉमिनीचा ॲड्रेस टाकायचा. इथं नॉमिनी मोबाईल नंबर टाकायचा. सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथे बघायला भेटेल. रेसिडेंट डिटेल, म्हणजे तुम्हाला इथं तुमची ॲड्रेसची माहिती भरायची आहे. इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचं होम नेटिव्ह स्टेट आपल्या इथं सिलेक्ट करायचं. जे काही आपलं राज्य असेल ते राज्य आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला खाली इथं आपलं जे काही राज्य असेल ते राज्य इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. इथं आपलं राज्य आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं खाली जे स्टेट स्पेसिफिक ID हे आपल्याला मॅन्डेटरी नाही. असेल तर आपल्याला टाकायचं, नसेल तर आपल्याला खाली सोडून द्यायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. इथं आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला करंट ॲड्रेस आपल्याला फिलअप करायचा. तुम्ही जरा शहरी भागातून असेल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं. तुम्ही जरा ग्रामीण भागातून असेल तुम्हाला रुरल सिलेक्ट करायचं.
त्यानंतर आपल्या इथं आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा, जो काय आपला ॲड्रेस असेल. ॲड्रेस लाईनमध्ये एक एक पहिला ॲड्रेस टाकायचा, म्हणजे आपल्याकडे काय थोडा आणखी वेगळा ॲड्रेस असेल तो आपल्याला इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा. इथं आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. इथं आपल्याला सब तहसील आपल्याला सिलेक्ट करायचं, सब तहसील म्हणजे आपला तालुका इथं सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या शहराचा पिनकोड इथं आपल्याला टाकून घ्यायचा. ही माहिती बोलून झाल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. तुम्ही तुमचं तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे कोणतं गाव असेल ते तुम्हाला गाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं. गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्या शहराचा पिनकोड आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथं दिसेल स्टे ॲट करंट लोकेशन. या लोकेशन तुम्ही कधीपासून राहतो तुम्हाला ते सिलेक्ट करायचं. तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जे काय असेल ते आपल्याला मोर दॅन 25 इयर, त्यापेक्षा जर जास्त असेल तुम्ही मोर दॅन 25 इयर सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुन्हा आपल्या इथं खाली यायचं. इथं आपल्याला तुमचा ते करंट ॲड्रेस सुद्धा तुम्हाला जर परमनंट ॲड्रेस सुद्धा पहिलेच असेल तर तोच ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुम्हाला इथं हे लक्षात आलं असेल, इथं शहरी असेल तर अर्बन, ग्रामीण असेल तर रुरल सिलेक्ट करायचं. इथं आपण अर्बन सिलेक्ट करूया. इथं आपला ॲड्रेस टाकून घेऊ. ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करू. तुम्ही तुमचा करंट आणि परमनंट ॲड्रेस भरल्याच्या नंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करून समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला आपलं एज्युकेशन डिटेल विचारलेलं आहे. आपलं जे काय एज्युकेशन झालं असेल, 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, सेकंडरी, हायर सेकंडरी, डिप्लोमा, सर्टिफिकेट, कोर्स, ग्रॅज्युएट जे काय असेल आपल्याला सिलेक्ट करायचं. आणि तुम्ही काही शिकेल नसेल तर आपल्याला हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं, नॉट लिटरेट. शिकेल असेल तर तुम्ही जे काय असेल ते करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं खालचं जे काही क्वालिफिकेशन झालं आहे तुम्हाला ते तुमचं प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं आहे. इथं त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे खाली मंथली इन्कम स्लॅब. तुमचं जे काय मंथली इन्कम असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचं इन्कम ज्या कॅटेगरीमध्ये बसाल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. इन्कम सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर टाकायचं, नसेल नसेल तर सोडून द्यायचं. इथे सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर टाकायचं, नसेल तर सोडून द्यायचं. ते मॅन्डेटरी नाही. हे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं आपल्याला बघायला भेटेल. इथे आल्यानंतर तुम्हाला विचारतं एनओसी कोड हॅव बीन द चेंजेड ऑन 25/11/2021. प्लीज क्लिअर कॅच ऑफ आवर युअर ब्राउझर अँड डाउनलोड द न्यू एनओसी कोड PDF फाईल. तुम्ही तुमचे कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करता ते तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. तुमच्या कामाच्या निगडीत जो कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा तो तुमच्या कामाचा कोड जो असेल तुम्हाला इथं तो कोड तुम्हाला इथं बघून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्हाला PDF दिसेल. तुमचं काम कोणत्या कोडचे रिलेटेड आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. जी कोणती तुमची कामाची कॅटेगरी असेल तुम्हाला तिथं बघून घ्यायचा तो कोड वगैरे. आणि तुम्हाला इथे यायचं, तुम्हाला तुमचा जो कॅटेगरी असेल तुम्हाला ती सिलेक्ट करून तुम्ही टाईप करून सुद्धा तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काम बघू शकता. जे काय आहे जे तुमची कामाची कॅटेगरी असेल तर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. मी तर बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, लेबर वगैरे यावर सिलेक्ट करतो. जे तुम्ही काम करत असाल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली विचारलेलं आहे ऑक्युपेशन सेक्शन नेम, कन्स्ट्रक्शन, ऑक्युपेशन फॅमिली नेम, बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, लेबर्स. त्यानंतर आपल्या इथं खाली विचारत आहे तुम्हाला की इथं किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या कामाचं. जे काय तुम्ही जेवढं वर्ष काम करत असाल तुम्ही ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं. जे तुमच्या कामाचं एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या इथं सेकंडरी ऑक्युपेशन, या व्यतिरिक्त तुम्ही काही काम करत असेल तर तुम्हाला सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे त्या कामाचं प्रमाणपत्र असेल, एनओसी असेल, जे असेल तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं हाऊ डीड यू ॲक्वायर स्किल. तुम्हाला हे काम करताना तुम्ही ट्रेनिंग घेतली आहे का? अन्नस जर घेता तुम्ही स्वतः शिकला असेल तर डीड नॉट रिसिव्ह एनी व्हेकेशनल टेक्निकल ट्रेनिंग या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. आणि तुम्ही जर कोणती स्किल घ्यायला म्हणजे कुठं जर ट्रेनिंग घेतलं असेल ते काम व्यतिरिक्त तर आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे तुम्हाला सब स्किल, हे काम तुम्ही कसं शिकलं, सेल्फ लर्निंग शिकला, लर्निंग ऑन अदर जॉब, तुम्ही या व्यतिरिक्त कोणाकडून शिकला किंवा आणखीन कोणत्या वेगळ्या पद्धतीने शिकला, किंवा यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं. जे काय तुम्हाला ऑप्शन योग्य वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं. लर्निंग ऑन द जॉब म्हणजे तुम्ही काम करता करता शिकला असेल तर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं. ही माहिती तुमच्याकडे अवेलेबल असेल तर भरायची, नसेल तर सोडून द्यायचं. हे काही कंपल्सरी नाही तुम्हाला, पण तुम्हाला एक माहिती मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं आपले बँक डिटेल फिलअप करायची आहे.
इथं आपल्याला विचारायचं बँक सीडिंग विथ आधार. तुमचं आधार जर बँकेला लिंक असेल तर येस तुम्हाला दिसेल, नसेल तर नो दिसेल. नो जर असेल तुम्हाला तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे विचारलं आहे बँक अकाउंट नंबर. इथं आपल्याला सुरुवातीला आपलं बँक अकाउंट नंबर टाकायचं, तोच पुन्हा कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाकायचा आपल्याला. इथं आपलं अकाउंट होल्डर नेम टाकायचं. ज्यांचं अकाउंट असेल त्यांच्या नावाने आपल्याला त्यांचं नाव इथं आपल्याला पूर्ण फिलअप करायचं. इथं लॉक ऑफ द IFSC कोड. इथं आपल्याला जो आपला ब्रँच कोड असेल, IFSC कोड असेल तर आपल्याला टाकून घ्यायचा. त्यानंतर ही माहिती इथं ऑटोमॅटिक फिल होती. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. जो तुम्ही फॉर्म भरला आहे तो फॉर्म आपल्याला इथं बघायला भेटेल. इथं आपल्याला आपलं इथं नाव दिसेल, इथं डेट ऑफ बर्थ दिसेल, इथं आपल्याला जेंडर दिसेल, इथं खाली आपली पर्सनल इन्फॉर्मेशन दिसेल. इथं खाली यायचं. इथे आल्यानंतर आपली संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही आपल्याला पुन्हा एकदा चेक करून घ्यायची. आपल्याला भरलेल्या माहितीमध्ये काही दुरुस्ती असेल तर आपल्या एडिट या बटनावर क्लिक करायचं आणि बरोबर असेल तर आय अंडरटेकिंग दॅट यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं म्हणतं आर यू लुकिंग फॉर अ जॉब अँड विलिंग टू जॉईन नॅशनल करिअर सर्व्हिस. म्हणजे तुम्ही या व्यतिरिक्त कुठला जॉब शोधत आहात का? असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. मी शोधत नसल्यामुळे नो या बटनावर क्लिक करतो. नो या बटनावर क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. जो काही फॉर्म भरला आहे, तुम्ही सबमिट केला आहे, तो SMS तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गेलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं ई श्रम कार्ड तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आपल्याला तुम्ही इथं खाली बघू शकता, तुम्हाला तुमचं इथून तुम्हाला तुमचं ई श्रम कार्ड इथून तुम्हाला तुमचं डाउनलोड करून ई श्रम कार्ड इथून तुम्हाला तुमचं डाउनलोड करून घ्यायचं. यावर क्लिक करून इथून तुमचं ई श्रम कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमचं ई श्रम कार्ड तुम्हाला इथं तुमचं डाउनलोड झालेलं तुम्हाला इथे दिसेल, की तुम्ही ओपन करून बघू शकता. आणि तुम्हाला हे ई श्रम कार्ड जपून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं कंप्लीट रजिस्ट्रेशन. कंप्लीट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आहे. तुमचं अशा पद्धतीनं UN कार्डसुद्धा तयार झालेलं आहे. या अशा पद्धतीने तुमचं जे कोणी असंघटित कामगार असेल, तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड अशा पद्धतीने तयार करू शकता आणि तुम्ही गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह. थँक्यू.